अशी गुलकंद रबडी खाल्ली ना तर तुम्ही बासुंदीची चव हमखास विसराल. परसबागेत आपल्या देशी गुलाबाला फुल आलं होतं. म्हटलं चला गुलकंद रबडी बनवूया. पॅनमध्ये 1 लिटर दूध मलाईसहित गरम करण्यासाठी ठेवलं होतं. अर्धा तास सतत हलवत मस्त असं हे दूध आटवून घेतलं. साईडला चिटकणारी जी साय रबडी होती ना दुधात सतत हलवत मिक्स करून घेतली. त्यानंतर 1 वाटी याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि 5 मिनिटं हे दूध छान शिजवून घेतलं. त्यानंतर 7 ते 8 केसरच्या काड्या टाकल्या म्हणजे आपल्या दुधाला मस्त एक आरोमा येतो आणि रंग सुद्धा येतो म्हणून. त्यानंतर 2 चमचे घरीच बनवलेला हा गुलकंद टाकला. याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. गुलकंद टाकल्यानंतर 5 मिनिटं हे दूध छान शिजवून घेतलं. आता बघा किती लच्छेदार आपली रबडी दिसते की नाही. त्यानंतर 1 वाटी ड्रायफ्रूटचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मी काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप या रबडीसाठी वापरले होते. तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते टाका. त्यानंतर हा देशी गुलाब जो होता त्याच्या पाकळ्या टाकून घेतल्या. ह्याचा एक नॅचरल सुंदर असा वास असतो आणि आणखीन सेंटेड आपली ही गुलकंद रबडी व्हावी म्हणून मस्त असा इथं रोज इसेन्सचे 2-3 थेंब टाकले होते व गुलाबी रंग यावा म्हणून थोडासा लिक्विड रंग टाकला होता जो खाण्याचा असतो तो. आणि आपली तयार झाली गुलकंद रबडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि